नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मल्लिकाचा डाव हा तिच्यावरच उलटणार आहे, कारण नागपंचमीची पूजा असते घरी आणि त्यावेळेस मल्लिका म्हणत असते की काही झालं तरी या स्वानंदीला अशी मल्लिका ढसणार आहे की कायमचं लक्षात तिला राहणार आहे, तिला आयुष्यातून उठवणार आहे असा मल्लिकाने प्लॅन केलेला असतो. म्हणून तिने एका माणसाला सांगून नाग सुद्धा घरात सोडलेला असतो आणि नेमकं घडतं असं की स्वानंदी आणि समर पूजा करत असतात आणि तेव्हाच नागदेवता तिथं आलेली आहे आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या मात्र पाहण्यासारख्या असतात, कारण कोणी विचारही करू शकत नाही अशा गोष्टी घडत आहेत. इकडे समर आणि स्वानंदी दोघही तिथे हात जोडून नागदेवतेला नमस्कार करतात, पण त्यानंतर एक गोष्ट अशी घडते ती म्हणजे मल्लिकाच्या बाबतीत, कारण मल्लिकाचा कांड हा तिच्यावरच उलटलेला आहे. मल्लिकानं जे काही कारस्थान रचलेलं होतं ते कारस्थान तिच्याच अंगलट आलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झालाय की तो जो नाग आहे तो नाग अंशुमनला चावलेला आहे, त्याच्या तोंडाला फेस आलेला आहे आणि तो बेशुद्ध पडलेला आहे. आता मात्र मल्लिकाच्या शिट्ट्या वाजू लागलेल्या आहेत. आता मल्लिकाची चांगलीच धांदल उडालेली आहे, म्हणजे शेवटी देवाने सुद्धा मल्लिकाला तिच्या कर्माची शिक्षा दिलेली आहे. दुसऱ्यांचं वाटोळं करण्याचा विचार करत आहे तर तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळालेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर इकडे स्वानंदी आणि समर यांची डिनर डेट ठरलेली असते आणि त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा हे सगळं चालत असतं तेव्हा मात्र इकडे समर त्याचबरोबर स्वानंदी दोघही जाम खुश असतात, कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे. पण आजी सुद्धा तेवढीच खुश असते. आजीलाही खूप आनंद होत असतो, कारण फायनली समर आणि स्वानंदी यांची जी डिनर डेट आहे ती छान पद्धतीने एन्जॉय झाली आहे. म्हणजे निकिताने आजीला विश्वासात घेतलेलं असतं आणि निकिताने आजीला सांगितलेलं आहे की हे बघ आजी, काहीही झालं तरीही तुला या गोष्टी आहेत त्या तुला माहिती आहे कशा पद्धतीने करायच्या आहेत आणि तू त्यांना कशा पद्धतीने बाहेर पाठवायचं आहे हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, असं करून समर आणि स्वानंदीला एकत्र आणण्यासाठी निकिताने हा सगळा जो काही घाट घातलेला होता आणि त्यामुळं समर आणि स्वानंदीची जी डेट आहे ती एन्जॉय झालेली आहे, छान पद्धतीने झालेली आहे. त्यामुळे आजी मात्र खुश असते. आजीच्या या प्लॅनमध्ये आदिरा, रोहन, स्वानंदीचे बाबा हे सगळेजण सामील असतात, पण मल्लिका, अंशुमन यांची वाट लागलेली असते. तेव्हा मल्लिका आता आल्या समरला विचारते काही पार्टी वगैरे होती का इथे. तेव्हा मात्र आजीने तिला सांगितलेलं असतं की नाही नाही, इथं डिनर डेट होती पिंट्या आणि स्वानंदीची, म्हणून तर आपण सगळेजण तिकडे गेलेलो होतो ना. अशा पद्धतीने तिनं जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा मात्र अंशुमनला खूप राग आलेला असतो. अंशुमनला ही गोष्टच पटलेली नसते की हे सगळं काय आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपणच का फेस करायच्या आहेत असा विचार अंशुमनच्या डोक्यात सुद्धा आलेला असतो. आणि अंशुमन मल्लिकाला म्हणत असतो की मॉम, हे अति चाललेलं आहे, काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला अजिबात पटलेल्या नाहीत, त्यामुळं तू विचार कर. तेव्हा मल्लिका म्हणते करू दे करू दे, आजचा दिवस एन्जॉय करू दे काय करायचंय ते, कारण काहीही झालं तरीही उद्या मी जे काय करणार आहे त्यामुळं सगळ्यांच्या लक्षात येईल आणि त्या स्वानंदीला पण चांगलीच अद्दल घडेल, तिला चांगलंच कळेल की मी काय करू शकते. असं म्हणत मल्लिकाने एक वेगळाच बॉम्ब टाकायचं ठरवलेलं असतं. मल्लिका म्हणते की उद्या नागपंचमी आहे, उद्या बघ कशा पद्धतीने त्यांना नाग ढसणार आहे, त्यांना कळणार सुद्धा नाही असा डाव या मल्लिकाने आखलेला असतो. आणि मल्लिका म्हणते की उद्या बघ तुला मज्जा येणार आहे बघायला, असं म्हणत तिने आपल्या लाडक्या लेकाला सांगत असते की बघ कसं होणार आहे आणि काय होणार आहे याचा विचारही कोणी करू शकत नाही, असं तिच्या डोक्यातलं प्लॅनिंग सुरू झालेलं असतं. आणि ती स्वतःशीच हसत असते, म्हणजे जणू काही वेडी झाली की काय अशी अवस्था तिची झालेली असते. आणि तेव्हा मात्र अंशुमन तिला विचारू लागतो, मॉम काय बोलतेस तू, हे सगळं कशाबद्दल बोलतीये, काय आहे हे सगळं. असं जेव्हा अंशुमन तिला विचारतो तेव्हा मात्र ती सांगत असते की अरे नाही कळणार तुला, थांब जरा. कसं आहे माहितीये का, काहीही झालं तरीही त्या स्वानंदीला जन्माची अद्दल घडवल्याशिवाय मी शांत राहणार नाही, असं मल्लिका म्हणत असते. तेव्हा मात्र आता अंशुमन तिला विचारू लागतो की मॉम कशाबद्दल बोलतेस तू, हे सगळं काय चाललंय तुझ्या डोक्यात नक्की काय आहे, असं विचारलं जात असतं. आणि तेव्हा मल्लिका सांगते की बघ उद्या एक काम कर, उद्या एक माणूस आहे त्याला मी फोन करून सांगेल, त्याला फक्त तो नाग आहे तो आणून ठेवायला सांग
तेव्हा अंशुमन विचारतो, कसला नाग, काय बोलतेस तू हे सगळं? तेव्हा ती सांगते की मी सांगेल म्हटलंय ना तुला उद्या, फक्त मी जे सांगितलंय तेवढं कर. तो नाग आणून ठेवायचा आहे एवढं लक्षात ठेव, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आता तिने सांगितल्या पद्धतीने अंशुमन कामाला लागतो. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की नाग घेऊन यायचंय आपल्याला, बस. मग तो नाग आणण्याच्या तयारीला लागतो. तर इकडे समर स्वानंदी दोघंही खूप आनंदात असतात, दोघंही बोलत असतात. त्याचबरोबर स्वानंदी समरला सांगत असते की हे सगळं जे काय आहे ते अगदी बरोबर झालंय. तेव्हा आजी तिथे येतात आणि म्हणतात की काय मग, कशा पद्धतीने झालंय ना सगळं तुमच्या मनाप्रमाणे, असं आजी त्यांना सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आजीने ज्या पद्धतीने सगळं प्लॅनिंग केलेलं होतं, आजीचं जे प्लॅनिंग होतं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नको आहे असं आजीला वाटत होतं, आणि त्याच पद्धतीने आजीने सगळ्या गोष्टी करायच्या ठरवलेल्या होत्या. तर इकडे मल्लिका येऊन पाहते. आजी स्वानंदीला सांगत असते की अगं नंदू, तुला सांगायचं राहिलं, उद्या ना नागपंचमी आहे, आपल्या घरी पूजा करायची असते आणि अगदी रिवाजाप्रमाणे आपल्या राजवाड्यांच्या प्रथेप्रमाणे पूजा करायची. मी तुला सगळं सांगेल. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो आजी, या घरची मोठी सून आहेस ना तू, त्यामुळं तो मान तुझा आहे. तू आणि पिंट्या तुम्ही दोघांनी सकाळी पूजा करायला घ्या, मी सगळं सांगेल. त्यावेळेत सगळं साहित्यही मी मागवून ठेवलेलं आहे, तयारी सगळी झालेली आहे. स्वानंदी म्हणते की हो. मल्लिका म्हणते की ठीक आहे, मोठी सून आहे ना, तिला मान द्यायचा आहे ना सगळ्या गोष्टींचा, दे म्हातारे दे, दाखवते तुला तुझी मोठी सून जिवंत राहते का ते. आणि मग मल्लिका येते आणि अंशुमनला सांगू लागते, मगाशी मी जे काही ठरवलेलं होतं ना ते सगळं तसंच झालं पाहिजे. इकडं आजी मात्र खुश असते. आजी म्हणत असते की चला, पिंट्या आणि पिंट्या आणि नंदू या दोघांचं आयुष्य मार्गी लागतंय ना, मग झालं, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम यायला नको आहे, एवढाच विचार आजीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि आजी त्याच पद्धतीने सगळं बोलत असते. आजी म्हणत असते की काहीही झालं तरीही माझ्या मुलांच्या आयुष्यात कोणतंही दुःख यायला नको आहे, त्यांना कोणत्याही गोष्टीमुळे त्रास व्हायला नको आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तर इकडे आता सुशला वाटत असते की हे सगळं काय चाललंय. तेव्हा मात्र मल्लिका तिला म्हणते की हे बघ सुश, तू काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. मला माहिती आहे आत्ता तुला टेन्शन आलेलं असू शकतं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तू कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाहीस, कारण तुझ्या नंदूताईने सगळं हे मुद्दामून केलेलं आहे, कारण तुला तरी सांगायला हवं होतं की नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि मल्लिका आता वाट बघत असते दुसऱ्या दिवशी सकाळी. तिच्या डोक्यात एकच प्लॅन असतो, काही झालं तरीही स्वानंदीला संपून टाकायचं. मग स्वानंदी आणि समर पूजा करत असतात. त्याच वेळी बरोबर तिथे महादेवाच्या पिंडीच्यावरती नागदेवता येऊन थांबलेली असते आणि ती समर आणि स्वानंदीकडे पाहत असते. आता दोघंही त्या नागदेवतेला नमस्कार करतात आणि सांगतात की आमच्याकडून जर काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर देवते, असं म्हणत माफी मागतात. पण त्याच वेळी मल्लिकाला खूप हसू येत असतं. तिला असं वाटत असतं की आता आपला प्लॅन सक्सेस होणार आहे, कारण सुरुवातीला तर स्वानंदीने डोळे झाकलेले होते, सगळेजण तिथे बसलेले होते, समरने सुद्धा डोळे झाकलेले होते, त्यामुळे तिला असं वाटत असतं. पण तिच्या लक्षातच येत नाही की तिच्या या सगळ्या गोंधळामुळं कोणाला परिणाम भोगावा लागणार आहे हे तिच्या लक्षात आलेलं नसतं. तिला फक्त एवढंच माहिती आहे की काहीही झालं तरीही आपण जो काय गोंधळ घालून ठेवलाय तो निस्तरण्याऐवजी त्याच्यामध्ये आणखी काय करायचं हे तिला लक्षात येत नसतं. आणि आता मात्र तिने पुरती अडकली गेलेली असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र स्वानंदी आणि समरने हुशारीने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. अगदी हुशारीने स्वानंदी आणि समरने या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत निर्णय घेतलेला असतो. पण पुढे मात्र घडतं विचित्र की तो नाग जाऊन तिकडे अंशुमनला चावतो. अंशुमनच्या तोंडाला फेस आलेला असतो, तो जमिनीवर कोसळलेला असतो. आता मात्र मल्लिका आणि सुश दोघीही आरडाओरडा करू लागतात. मग समर स्वानंदी सगळेजण धावत जातात आणि त्यांच्या लक्षात आलेलं असतं की या सगळ्यामध्ये काय करायचं. आता समर त्या क्षणी डॉक्टरांना फोन करत असतो, ॲम्ब्युलन्सला फोन करत असतो. समर आणि स्वानंदीची धावपळ चाललेली असते. अंशुमनसाठी सुष्मिता रडत असते, तिला तर कळतच नसतं. मल्लिका सुद्धा रडकुंडीला आलेली असते, कारण तिच्या एकुलत्या एका मुलाच्या बाबतीत हे सगळं घडणार असतं आणि त्याचा जीव धोक्यात असतो. ती ओरडत असते की समर काहीतरी कर, लवकर कर, अंशुमनला काही होता कामा नये. तेव्हा समर मात्र धावाधाव करत असतो. समरला एवढंच माहिती आहे की
आता माझा भाऊ संकटात आहे आणि त्याचा जीव मला वाचवणं गरजेचं आहे. आजपर्यंत त्यांनी केलेली पापं वगैरे हे सगळं समर विसरून गेलेला असतो आणि आता तो फक्त आणि फक्त त्याच्या भावासाठी धावत असतो, त्याच्या भावासाठी पळापळ करत असतो. खरं तर आता कर्माची शिक्षा ही मल्लिका आणि अंशुमनला मिळालेली आहे. त्यांना असं वाटत होतं की त्यांनी कसंही वागलं, काही वागलं तरी चालेल, पण नाही. देव पाहतो आणि तो बरोबर त्या व्यक्तीला त्या कर्माची शिक्षा देतो, हे आपल्याला पाहायला मिळतं. समर आणि स्वानंदीने अंशुमनचा तर जीव वाचवलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.